चला तर मग आज बघत आहोत आपण 30 मे 2025च्या चालू घडामोडी. पहिला प्रश्न, आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये भारताला सर्वाधिक थेट परदेशी गुंतवणूक कोणत्या देशातून आली आहे? आता काय म्हणतो आपण, फायनान्शियल इयर कोणतं 2024-25. हेच काय झालेलं आहे, आपण सगळ्यात जास्त काय झालेलं आहे, FDI आलेलं आहे. एफ डी आय बघणार आहोत. तर सगळ्यात जास्त कोणत्या देशातून आलेलं आहे हे पण बघायचं आहे आणि किती आलं हे पण बघायचं आहे. तर भारतात किती इन्व्हेस्ट झालेलं ह्याला काय म्हणतात, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आणि कशी असते, लॉंग टर्मसाठी असते. आता हे किती आलेले आहे, 81.04 बिलियन डॉलर एवढी काय झालेले आहे, इन्व्हेस्ट झालेले आहे भारतात. आणि सगळ्यात जास्त जे इन्व्हेस्ट कोणी केलेले आहे, सगळ्यात जास्त म्हणजे हे जे 30% कोणी केलेले आहे, हे सिंगापूरनं केलेले आहे. सिंगापूर. आणि आता राज्यात बघायचं झालं तर सगळ्यात जास्त कुठं जेवढी इन्व्हेस्टमेंट आली ना, त्यापैकी किती 40% इन्व्हेस्टमेंट कुठं आलेली आहे, आपल्या महाराष्ट्रामध्ये झालेले आहे. 40% इन्व्हेस्ट कुठं, महाराष्ट्रामध्ये झालेले आहे. एवढंच लक्षात ठेवा. आणि किती ग्रोथ झालेले आहे 2023-24च्या 2023-24 ह्याच्याने किती ग्रोथ झालेले आहे, ही 14%ची ग्रोथ झालेली आहे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. तर सगळ्यात जास्त कुठून आलेले आहे, सिंगापूरहून आलेले आहे. 2 नंबरला कोण आहे त्याच्यानंतर, मॉरिशियस आहे. एवढंच लक्षात ठेवा. भारतीय कॅम्पस स्थापना करण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाकडून अलीकडेच मान्यता मिळालेले दुसरे परदेशी विद्यापीठ कोणते आहे? म्हणजे काय केले, आपल्या इथे कॅम्पस स्थापन करण्यासाठी काय केलेलं आहे, UGCची मान्यता गेलेली आहे. UGC मान्यता. आणि हे काय झालेलं, हे मान्यता घेऊन विद्यापीठ स्थापन करण्यासाठी हे कितव्या नंबरचं आहे, सेकंड विद्यापीठ आहे. तर पहिलं विद्यापीठ कोणतं होतं, पहिल्यांदा हे बघू आपण. तर आता काय, युनिव्हर्सिटी ऑफ लिव्हरपूर. कोणती, युनिव्हर्सिटी ऑफ लिव्हरपूर विद्यापीठ UK. ह्यानं काय घेतलेले आहे, युनिव्हर्सिटी ऑफ लिव्हरपूर. हे कुठले आहे, UKचे आहे, ब्रिटनमधले आहे ही. आणि ह्यानं काय केलेलं आहे, UGCची मान्यता घेतलेली आहे, UGC मान्यता. आणि त्यानंतर काय करणार आहे, हे काय करणार आहे, आपला कॅम्पस कुठं चालू करणार आहे, भारतामध्ये चालू करणार आहे. अलीकडे अगोदर कोणती युनिव्हर्सिटी होती, साऊथ डेम्स युनिव्हर्सिटी होती. अगोदर कोणती होती, साऊथ डेम्स युनिव्हर्सिटी. ह्याच्या अगोदर मान्यता घेतणारी कोणती, साऊथ डेम्स युनिव्हर्सिटी. ह्यानं काय घेतली होती, मान्यता घेतली होती. आणि आता कोणी घेतलेली आहे, युनिव्हर्सिटी ऑफ लिव्हरपूर. UGCला काय म्हणतो, युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन. कोणत्या आयोगाच्या शिफारशीनुसार हे आलं तर राधाकृष्णन आयोगानं सांगितलं होतं की UGCची स्थापना करा. आणि कधी स्थापना झाली ती, 1956मध्ये हे UGCचा काय आलता, ॲक्ट आलता. 1956ला काय झालेलं आहे, UGCची स्थापना झालेली आहे. इलिनॉय इन्स्टिट्यूट बघितलं होतं आपण. इलिनॉय इन्स्टिट्यूट कुठलं होतं, हे USAची पहिली युनिव्हर्सिटी होती. कुठली, शिकागोची. ती काय करणार होती, कॅम्पस उघडणार होती. कुठं, मुंबईमध्ये स्थापन करणार होती. तर आपलं ॲन्सर काय येतं, लिव्हरपूर विद्यापीठ UK. ह्याला काय घेतलेले आहे, ह्यानं काय घेतलेलं आहे, UGCची मान्यता घेतलेली आहे. नेक्स्ट, दरवर्षी आंतरराष्ट्रीय संयुक्त राष्ट्र शांती सैनिक दिन कधी साजरा केला जातो? ह्याला काय म्हणतो, पीस कीपिंग फोर्स म्हणतो. युनायटेड नेशन पीस कीपिंग फोर्स डे म्हणतो आपण त्याला, फोर्स डे. ह्या कधीपासून सेलिब्रेट केला जातो, 2002पासून सेलिब्रेट केला जातो. ठीक आहे, कोणत्या पण राज्यात म्हणजे युनोचे जेवढे मेंबर आहेत का, तिथं कोणत्या पण देशात शांतता प्रस्थापित करण्यासाठी काय, हे पीस कीपिंग फोर्सचा वापर केला जातो. तर कधी दिवस सेलिब्रेट केला जातो ह्याचा, 29 मेला. आणि इथं काय केलेलं आहे, आता एक अवॉर्ड दिलेला आहे, त्यालाच काय म्हणतात, डॅम हेमरशोल्ड अवॉर्ड. अवॉर्ड. आता हा अवॉर्ड कशासाठी दिला जातो, हे पीस कीपिंग फोर्समधले काय करतात, काही ह्यांना वीरगती प्राप्त होते त्यांचं काम करताना, त्यासाठीच हा अवॉर्ड दिलेला आहे. तर भारतीयांना दोघांना भेटलेलं आहे. तर ते भारतीय दोघं कोणतं, अमिताभ झा आणि संजय सिंग ह्या दोघांना एवढे एक लक्षात ठेवा, हेम डॅमरशिल्ड पदक किंवा अवॉर्ड कोणाला भेटलेला आहे, तर अमिताभ झा आणि संजय सिंग यांना भेटलेला आहे. तर कधी सेलिब्रेट केला जातो, 29 मेला सेलिब्रेट केला जातो. 25 मेला काय केला जातो, फुटबॉल दिवस. आणि हा कोणता आहे, सेकंड आहे. 2024ला फर्स्ट टाईम काय केलं, फुटबॉल दिवस म्हणून हे युनायटेड नेशननं सेलिब्रेट केलं होतं. अलीकडे रेल्वेने जोडलेली ईशान्येकडील चौथी राजधानी कोणती आहे? तर आता काय, नॉर्थ ईस्टमध्ये अजून काय झालेलं आहे, रेल्वेचं म्हणजे काय झालं आहे, कनेक्ट करायचं, सिटी कनेक्ट करायला चालू आहे तिथं. तर आता काय झालेलं आहे, नॉर्थ ईस्टमध्ये किती आहेत, सिक्कीम धरून किती, 7 जण नॉर्थ ईस्टमध्ये. सिक्कीम धरून किती, 8 जण. तर ह्याच्यात काय झालेलं आहे, 4 कॅपिटलला काय केलेलं आहे, रेल्वेनं कनेक्ट केलेलं आहे कॅपिटल. आणि आता एक नवीन ह्याला काय केलेलं आहे, नवीन कॅपिटल काय केलेलं आहे, कनेक्ट झालेलं आहे. तर त्या 4 कॅपिटल पहिल्यांदा बघू कोणते आहेत. एक तर आसामची कॅपिटल काय, दिसपूर आहे. दिसपूर एक कनेक्ट झालेलं आहे. त्यानंतर आता त्यानंतर अरुणाचल प्रदेशची कॅपिटल कोणती, इटानगर. त्रिपुराची कॅपिटल कोणती आहे, अगरतला. आणि आता नवीन कोणते झालेले, आता मिझोरामची कॅपिटल काय आहे, आयझोल.
आयझोलपर्यंत आता काय ह्या 4 कॅपिटल काय केलेलं आहे तर रेल्वेने कनेक्ट केलेलं आहे. कोणते? आयझोल. आयझोल ह्या कॅपिटलला काय केलेलं आहे रेल्वेने कनेक्ट केलेलं आहे. तर आता नवीन कोणते झालेले आहे? आयझोल झालेले आहे. गंगटोक कशाचे आहे? हे आहे सिक्कीमचे कॅपिटल. इम्फाळ कशाचे आहे? मणिपूरचे. कोहिमा कशाचे आहे? नागालँडच्या. हे कॅपिटल आहेत. ह्या बाकी आहेत अजून कशानं? रेलनं कनेक्ट करायच्या. PM ई-ड्राईव्ह योजनेअंतर्गत जास्तीत जास्त इलेक्ट्रिक बसेस कोणाला मिळतील? आता काय झालेलं फेम योजना होती आपली. तर फेम योजना कशासाठी आहे? इलेक्ट्रिक व्हेकलसाठी आहे. इलेक्ट्रिक व्हेकलसाठी. त्याचाच एक पार्ट म्हणून एक चालू केलेलं आहे. PM ई-ड्राईव्ह योजना चालू केलेली आहे. PM ई-ड्राईव्ह योजना. ही योजना कशासाठी आहे? इलेक्ट्रिक वाहनांना काय करायचं? सपोर्ट करायचं किंवा त्याच्यात काय करायचं? इलेक्ट्रिक वाहनासाठी चालू केलेलं आहे. इलेक्ट्रिक वाहन. ह्यामध्ये काय करणार आहे? PM ई-ड्राईव्ह योजनामध्ये काय करणार आहे? प्रत्येक जिथे ट्रॅफिक जास्त आहे ना, त्या ट्रॅफिक सिटीला काय केलं जाणार आहे? हे दिलेलं आहे. ई बस देण्यात जाणार आहे. ई बस. तर सर्वाधिक बस म्हणजे कुठे येणार आहे? ह्या बंगलोर असतील, प्रत्येक ट्रॅफिक सिटीमध्ये ह्या देण्यात जाणार आहेत. पण ह्या PM ई-ड्राईव्ह योजनेअंतर्गत सगळ्यात जास्त बसेस म्हणजे किती? 4,500 ह्या बसेस कुणाला भेटत आहेत? ह्या भेटत आहेत बंगळुरूला भेटत आहेत. बंगळुरू. सगळ्यात जास्त बसेस कोणाला भेटत आहेत? 4,500 कोणाला भेटत आहेत? बंगळुरूला भेटत आहेत. एवढंच लक्षात ठेवा. तर कोणाला सगळ्यात जास्त बसेस भेटत आहेत? बेंगळुरू. ह्याला काय भेटत आहेत? 4,500 बसेस भेटत आहेत. कोणत्या योजनेअंतर्गत? PM ई-ड्राईव्ह योजना. बरोबर. नेक्स्ट क्वेश्चन्स बघा. केरळ किनाऱ्याजवळ मालवाहू जहाज MSC LSA 3 बुडण्याचे कारण काय आहे? आता काय झालं? हे जहाज कुठं? आपलं विझिंगम पोर्ट होतं. विझिंगम पोर्ट हे कुठं आहे? आपण कुठं चालू केलेलं आहे? केरळमध्ये चालू केलेलं आहे. कशासाठी आहे? हे ट्रान्सशिपमेंट पोर्ट आहे. ट्रान्सशिपमेंट पोर्ट. इथं सामान आपण लोड अनलोड करू शकतो. तर इथनं हे कुठं चाललं होतं जहाज? हे कुठलं जहाज आहे? हे लायबेरियाचं जहाज आहे. आणि हे जहाज कुठं चाललं होतं? कोचीकडे चाललं होतं. आणि कोचीकडे जाताना काय झालं? हे पलटलं. आणि ह्याच्यामध्ये काय होतं? महत्त्वाचं काय? ह्यामध्ये कॅल्शियम कार्बाईड होता. कॅल्शियम कार्बाईड आणि डिझेल होतं. जर ह्याचा स्फोट झाला असता, सध्या तर काही स्फोट नाही झालेला, पण कॅल्शियम कार्बाईड हे पाण्यासोबत संपर्क आल्यानंतर त्याच्यात काय होतं? स्फोट होतो. आणि सोबत काय होतं? डिझेल होतं. तर हे जहाज कुठलं होतं? लायबेरियाचं होतं. एवढंच लक्षात ठेवा. किलोआ ज्वालामुखीचा नुकताच उद्रेक कुठे झालेला आहे? आता काय आहे? किलोआ हवाई द्वीप. हवाई द्वीप कुठं आहे? हवाई द्वीप. इथं 2 ज्वालामुखी आहेत. एक तर कोणता? किलाउआ आणि दुसरा मोनोलोआ. किलाउआ आणि दुसरा कोणता? मोनोलोआ. हे कशात येतं? पॅसिफिक रिंग ऑफ पॅसिफिक ओशियनमध्ये येतं. आणि पॅसिफिक रिंग ऑफ फायरमध्ये पण हे काय येतात? 2 हे हवाई द्वीप, हवाई प्रांत येतो. हा USAचा कोणता आहे? एक प्रांत आहे. 50 प्रांतापैकी एक प्रांत कोणता? हवाई प्रांत आहे. हा काय आहे? किलाउआ हा काय? ॲक्टिव्ह ज्वालामुखी आहे. जगातील सगळ्यात जास्त ॲक्टिव्ह ज्वालामुखी कोणता आहे? किलाउआ. आणि मोनोलोआ हा सर्वात मोठा ज्वालामुखी आहे. सर्वात मोठा. हे 2 लक्षात ठेवा. किलाउआ आणि मोनोलोआ. फिलिपिन्समध्ये कोणता असतो? इंडोनेशियामध्ये तर बरेच आहेत. आपलं ॲन्सर काय येतं? इक्वाडरमधला कोणता आहे? कोटोपॅक्सी आहे. आपलं ॲन्सर काय येतं? USA कोणता? हवाई द्वीप. हवाई द्वीपमध्ये कोणता? किलोआ आणि मोनोलोआ. ॲक्टिव्ह सगळ्यात म्हणलं तर किलोआ आणि मोनोलोआ काय? सगळ्यात मोठा ज्वालामुखी. DRDOने अलीकडेच क्वांटम टेक्नॉलॉजी रिसर्च सेंटरचे उद्घाटन कुठे केलेले आहे? कोणतं? क्वांटम टेक्नॉलॉजी रिसर्च सेंटर. कुणी केलेलं आहे? DRDOनं काय केलेलं आहे? चालू केलेलं आहे. आणि कशासाठी? क्वांटम क्षेत्रात काय करायच्या? क्वांटम क्षेत्र काय करण्यासाठी? मजबूत करण्यासाठी. क्वांटम क्षेत्रात विकास किंवा मजबूत करण्यासाठी चालू केलेलं आहे. ह्याला काय म्हणतात? क्वांटम टेक्नॉलॉजी रिसर्च सेंटर. हे कुठं चालू केलेलं आहे? मेटकाप हाऊस कुठं? न्यू दिल्लीमध्ये चालू केलेलं आहे. आणि कोणी चालू केलेलं आहे? DRDOनं चालू केलेलं आहे. तर कुठं चालू केलेलं आहे? नवी दिल्लीमध्ये चालू केलेलं आहे. मेटकाप हाऊसमध्ये काय केलेलं आहे? क्वांटम टेक्नॉलॉजी रिसर्च सेंटर चालू केलेलं आहे. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत सर्वात तरुण योद्धा म्हणून लष्कराने अलीकडे सन्मानित केलेल्या 10 वर्षीय श्रवण सिंग कोणाशी संबंधित आहे? ज्यावेळेस पाकिस्तान आपल्यावर हल्ला करत होता, तर आपल्या इथं जास्त तणाव कोणत्या इथं होता? राजस्थान असेल, पंजाब असेल, जम्मू काश्मीर असेल. इथं काय होतं? जास्त म्हणजे तणावाचं क्षेत्र होतं. तिथंच काय होतं? पंजाबमधला एक मुलगा होता. किती? 10 वर्षाचा मुलगा होता. त्याच्या बॉर्डरपासून त्याचं म्हणजे एक शेतमध्ये होता आणि त्याच्या घर इकडं साईडला होता. तर तो काय करत होता? पंजाबमधला एक मुलगा, 10 वर्षाचा मुलगा, ज्यावेळेस ते सगळंच म्हणजे ब्लॅकआउट ते चालू होतं ना, सगळे घरात होते ना, तर तो मुलगा सैन्याला आपलं काय देत होता? लस्सी-फिस्सी म्हणजे काही कोल्ड ड्रिंक्स ते काय करायचा? नेऊन द्यायचा. आणि त्यासाठी त्याला काय केलेलं आहे? त्या शौर्याबद्दल त्याला काय केलेलं आहे? 10 वर्षाचा सर्वात तरुण योद्धा म्हणून काय केलेलं आहे? नॉमिनेट केलेलं आहे किंवा त्याला काय घोषित केलेलं आहे? सर्वात तरुण योद्धा. कुणाला केलेलं आहे? श्रवणला केलेलं आहे. श्रवण सिंग. आणि हा कुठला आहे? पंजाबचा आहे. पंजाब. तर एवढंच श्रवण सिंग कुठला आहे? पंजाबचा आहे. काय? सर्वात तरुण योद्धा. कोणत्या ऑपरेशनमध्ये? ऑपरेशन सिंदूरमध्ये. ऑपरेशन सिंदूर कुठला आहे तो? पंजाबमधला आहे. अलीकडेच अंतराळ औद्योगिक धोरण कोणी सुरू केलेलं आहे? त्याला काय म्हणतो? अंतराळ स्पेस इंडस्ट्रियल पॉलिसी.
स्पेस इंडस्ट्रियल पॉलिसी. ह्याला चालू कोणी केलेलं आहे, ह्याला सुरू कोणी केलेलं आहे? ह्याला चालू केलेलं आहे तमिळनाडू गव्हर्नमेंटनं चालू केलेलं आहे. कशासाठी? इन्व्हेस्टमेंट वाढवण्यासाठी. आणि दुसरं काय, इन्व्हेस्टमेंट वाढले तर काय होतं त्यानं? इन्व्हेस्टमेंट वाढली, काय चालू केलेलं आहे? स्पेस इंडस्ट्रियल पॉलिसी. स्पेस इंडस्ट्रियल पॉलिसी चालू करणारं कोणतं राज्य आहे? तमिळनाडू गव्हर्नमेंटनं चालू केलेलं आहे. कशासाठी? ह्यामध्ये जर हे पॉलिसी चालू केली तर काय होईल? त्यांच्या इथली इन्व्हेस्टमेंट वाढेल. आणि इन्व्हेस्टमेंट वाढल्यानंतर काय होणार आहे? इथल्या नोकरी वाढतील. त्यासाठी काय चालू केलेलं आहे? स्पेस इंडस्ट्रियल पॉलिसी चालू केलेलं आहे. कोणी चालू केलेलं आहे? तमिळनाडू सरकारनं चालू केलेलं आहे. अगोदर कर्नाटक, गुजरात ह्या पण राज्याने चालू केलेलं आहे. तर ऑप्शन काय येतो? तमिळनाडू येतो. स्पेस इंडस्ट्रियल पॉलिसी नुकतीच कोणी चालू केलेली आहे? तमिळनाडूनं चालू केलेली आहे. हे आहे टेलिग्रामची लिंक. चला तर मग.